महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। देगलूर नांदेड। अजित पवार नांदेडमधील शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेटले। आई वडिलांसह वीर पत्नीला दिला शब्द। भारत पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण असून भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर बॉर्डरवर गोळीबार सुरू आहे। त्यामध्ये आतापर्यंत भारत मातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या काही जवानांना वीरमरण प्राप्त झाला आहे। जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे यांना वीरमरण आल्यानंतर त्यानंतर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लोकप्रतिनिधीसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते। आपल्या 8 महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने शहीद पतीला अखेरचा निरोप दिला। हृदय पिवटून टाकणारे हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले। आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले। तसेच सरकारला जे शक्य आहे ते तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी करू असे आश्वासनही दिले। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे 800 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने ड्युटीवर असलेले नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील 29 वर्षीय सचिन वनंजे यांचा मृत्यू झाला होता। तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सचिन यांचं पार्थिव देगलूर आणण्यात आलं। यावेळी पत्नी, भाऊ आणि आई वडिलांसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते। दरम्यान आज अजित पवार यांनी भेट दिल्यानंतरही कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, देगलूर, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।